चित्रपटासाठी प्रत्येक गोष्ट ही महत्वाची असते आणि आत्मा चित्रपटाचा अभिनेता अभिनेत्री तेच असतात जे ताकदीनं पोहोचवतात हे सगळं जे काही म्हणणं आहे त्यांना. तर मी आता संपूर्ण कलाकार टीमला मंचावर आमंत्रित करते, ज्यांनी कथा पडद्यावर जिवंत केली असे आपले सगळे कलाकार आणि आपल्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू मंचावर यायचं आपण. त्यानंतर प्रत्येक व्यक्तिरेखा महत्वाची असते, मी असं म्हटलंच आहे. तर सायंकित कामत आपण ही मंचावर यायचंय. शुभांगी भुजबळ, सगळ्यांची आपली लाडकी हसरी मैत्रीण शुभांगी भुजबळ मंचावर यायचंय. दिशा दानडे मंचावर यायचंय आपणही. हर्षा गुप्ते आणि सगळ्यांनी यांचं जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करायचं. एक त्यागाची गोष्ट सगळ्यांसमोर आपण आणली. जोरदार टाळ्या, टाळ्यांचा आवाज फार कमी आहे, मीडियावाले टाळ्या कमी वाजवतात. रिंकू, कसं वाटतंय आज या ठिकाणी? सगळ्यांना नमस्कार आणि थँक्यू की तुम्ही सगळे आज इथे आलात. अर्थात खूप छान वाटतंय कारण सगळ्यांनी खूप कष्ट केलं या फिल्मच्या मागे आणि सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली पहिली फिल्म येते तेव्हा ते आपलं बाळ असतं असं ते आहे. मी दीपक सरांशी पण बोलत होते आणि माझ्याही ही खूप जवळची फिल्म आहे. त्याच्यामुळे आता खूप आनंद होतोय की ती लवकरात लवकर लोकांच्या आम्ही हातात देणार आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे की त्यांना ट्रेलर कसा वाटतोय आणि फिल्म पुढे जाऊन कशी वाटेल हे बघायला. बरं, आता आपण आत्ता म्हणाला की ते बाळ असतं आपलं, आपण ज्यांचं बाळ आहात त्यांचं नाव पण आशा आहे. तर नाव आशा आहे म्हणून तुम्ही आशा करायला घेतलात की काय? खरं सांगायचं तर पहिल्यांदा मला तेच कनेक्ट झालं कारण फिल्मचं नाव आणि माझ्या आईचं नाव पण आशा आहे आणि माझी आई पण सरकारी शिक्षिका आहे. सो त्या दोघांची कामही खूप सिमिलर आहेत. त्याच्यामुळे घर मूल संसार सांभाळून काम सांभाळणं आणि मालतीचाही स्ट्रगल तसाच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आशा ही मला खूप जवळची आहे आणि मी मालतीसारखी आहे जवळपास. त्याच्यामुळे मला हे सगळंच जवळचं आहे. अरे वा, छान. आता सैराटमधली आर्ची ती पण थोडीशी बंडखोर भूमिका होती, यातही आहे, पण ती अधिक शांत, अंतर्गत, जबाबदारी, सगळ्या जाणीवा असलेली ही तुमची भूमिका आहे. तर ही साकारताना काही आव्हानं आली का? तयारी वगैरे? खरं तर नाही, कारण मी खूप त्याचा अभ्यास करून किंवा खूप काहीतरी मोठं करते असं मला नव्हतं वाटत करताना. कारण दीपक सरांनी ते इतकं सहज मांडलं होतं कागदावरती आणि इतकं सुंदर मांडलेलं. माझ्या डोक्यात एवढंच होतं की ती आहे अशी मालती फक्त मला साकारायचे. अर्थात अभ्यास म्हणजे हाच की आशा सेविका काय पद्धतीने काम करतात आणि त्यांचा स्ट्रगल काय असतो, मानसिकरित्या त्यांना किती गोष्टींना सामोरे जावं लागतं. ह्याच छोट्याफार गोष्टी होत्या ज्या मला वाटतं मी त्याचा थोडाफार अभ्यास केला असेल. छानच. आता सायंकित कामत, तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुमची या चित्रपटातली जी तुमची भूमिका आहे ती आशाच्या संघर्षाला कितपत साथ देते आणि आज काय वाटतं? खरं तर साथ देणारीच भूमिका आहे. अच्छा, म्हणजे साथ देणारं असावं आशाला. सगळ्या प्रेक्षकांनीही 21 डिसेंबरला साथ द्यायची आहे आणि घरातल्या प्रत्येक स्त्रीला साथ द्यायची आहे. पुढे सांगा. मला वाटतं की लग्नानंतर जर स्त्रीला कोणी साथ देऊ शकतो तर तो तिचा नवरा असतो. आणि या फिल्ममध्ये सुद्धा एक सिच्युएशन अशी येते की अख्खं गाव तिच्या विरोधात जातं आणि तेव्हा एकुलता एक तो तिच्या पाठीमागे तिच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणून ती पुढे प्रवास करू शकते. प्रवास तीच करते पण एक साथ एका व्यक्तीची हवी असते, तर ते कॅरेक्टर आहे. गुलाबाचे सारे काटे कसे गुलाबाचं झाले, तू असं त्या सोबत दुःख मोरपिसं झाले, अशी सायंकितची भूमिका आहे यामध्ये. खूप सुंदर, खूप छान. आणि शुभांगी, आता पुढचा प्रश्न तुला आहे. नेमकी तुझी भूमिका या संपूर्ण चित्रपटात किती महत्वाची आहे आणि नेमकी काय आहे? हा असा प्रश्न मला विचारला जातो आणि ज्याचं उत्तर खरं तर प्रामाणिकपणे सांगते मी नाही देऊ शकत. का? नाही, त्याचं कारणच आहे की माझं पात्र काय त्याचं नाव मी सांगते. माझ्या पात्राचं नाव कमला आहे, पण कमलाची नेमकी भूमिका काय आहे हे मी सांगायला गेले तर आमच्या कथानकाची किंवा सिनेमाची गोष्ट कुठेतरी उलगडत जाईल. पण आज इथे जी दोन उत्तरं दिली गेली त्यातनंच सांगते. एक म्हणजे दैवता मॅडमला तो प्रश्न विचारला होता की एका स्त्रीने स्त्रीसाठी उभं राहणं,
तर त्यातली एक मी अशी स्त्री आहे जिच्यासाठी एक आशा उभी राहते. एक असं पात्र आहे की जिच्या मनातली आशा जगण्याची उमेद जाते की काय, पण एक समाजात एक अशी आशा आहे की ती तिच्यासाठी उभी राहते, तिचं स्वतःचं अस्तित्व तिला जाणीव करून देते. तर अशी एका कमलासाठी एक मालती उभी राहते, तर ती कमला मी साकारते, एवढंच मी सांगेन. आणि मगाशी म्हटलंच तसं की रिंकूने जसं म्हटलं की आई, तिचं बाळ खूप महत्त्वाचं असतं. ते बाळ जन्माला येतं, त्या 9 महिन्याच्या वेदना ती सहन करते. जे बाळ आमचं 19 डिसेंबरला पडद्यावर येतंय, तर तशी एक मी आई आहे लेकरांची, की जी खचते पण पुन्हा उभी राहते. एवढंच सांगेन आता. आई नेहमी खचते पण ती उभी राहते लेकरांसाठी. आणि आशा 19 डिसेंबरला मी वारंवार सांगते, कारण सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा अशी आमची इच्छा आहे. तर दिशा, तुम्हाला माझा यानंतरचा प्रश्न आहे. दिशा दानडे, आपली भूमिका, आपलं महत्त्व आणि एकूणच आपलं योगदान आणि यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? मी जसं सांगित म्हणाला, साथ देणारी भूमिका आहे त्याची, तशी माझी सुद्धा आहे. तर मालती आहे तर ही ज्योती आहे. आणि तुम्ही जरा मगाशी सुरुवातीला म्हणाला होता, आशा सायकलवर बसते, निघते, ती मनात एक ज्योत घेऊन जाते. तर ज्योत नाही, ती फक्त ज्योत नाही नेत, ती एक ज्योती आहे. ती ज्योती सुद्धा सायकलवर बसवून तिला घेऊन जाते. कदाचित ज्योती तेवढी उत्सुक नसेल, कारण खूपशा गोष्टी तिच्या घराच्या सगळ्या ज्या काही बायकांना सगळं सांभाळावं लागेल. पण मालती तिची एक अशी मैत्रीण आहे की जी ज्योतीला हाताला धरून बखोटीला टाकून चल ग असं करणारी, आणि हिला मी मैत्रीण म्हणून, अगं बाई तू चल ग, आम्ही एकमेकींना चल ग करून आम्ही सायकलवरचा जो प्रवास करतो. आणि अनुभव म्हणाल तर मला रिंकूनेच सांगावं की सायकल आपण दोघी आम्हा दोघींना सायकल चालवायची होती. बरं, सायकल सरळ रस्त्याला नाही चालवायची होती, ती कुठे कशी चालवायची होती, आपण कशी गंमत जम्मत झाली, आणि हे सगळं तुम्हाला कळेलच थोडक्यात. पडद्यावर तर तुम्हाला दिसेलच. आणि मला मुळात फार भीती होती, पण सरांनी आम्हाला सांगितलं, दीपक सरांनी, मॅडम तुम्हाला येईल ना? मी म्हटलं सर हां सायकल येईल ना? हां. मग ती थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर, आणि हां आम्ही दोघींनी एकत्र प्रॅक्टिस केल्यावर मग थोडीशी भीती गेली. आणि जी सुसाट सायकल चालवली आहे की खूप मजा आली चित्रपट शूटच्या दरम्यान, आणि ती तुम्हाला दिसेलच पडद्यावर. तर मला एवढंच म्हणायचं, ही जी जोडगोळी आहे ना, ही वेगळी आहे मालती आणि ज्योतीची. ती तुम्ही नक्की एन्जॉय कराल असं मला खूप वाटतं. थँक्यू. दिशा, आपण योग्य दिशेने आशाला घेऊन गेल्यात असं म्हणायला हरकत नाही. आपली हो, भूमिका हो. तशीच आहे त्यामध्ये. हो. आणि जसं रिंकू म्हणाली ना की तिच्या आईचं नाव आशा आहे, म्हणून तिने हा कुठेतरी चित्रपट करायचं तिचं झालं, किंवा तिला असं वाटलं की नाही करावा. तसं माझ्या बाबतीत पण झालंय. माझ्या पण आईचं नाव आशा आहे, आणि ते कुठेतरी माहीत नाही, असं खूप आतनं आलं की नाही आपण करूया, आपण हा चित्रपट करूया. तर मला तेवढंच कनेक्ट झालं, आणि ती खूप छान आमच्यात नंतर एक गोष्ट आणि ती बॉन्डिंग झाली. सो आता 19 डिसेंबरला सगळ्यांना कळेल की आम्ही खूप प्रेमाने हा चित्रपट बनवला आहे, आणि तुम्हाला बघताना खरंच खूप आनंद होईल, आणि तुम्हाला हा आमचा भावनिक प्रवास दिसेल, आणि आमच्या जेन्युइन प्रयत्नांना तुम्ही यश मिळवून द्याल याची मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद दिशा. यानंतर हर्षा गुप्ते, आपल्याला माझा प्रश्न आहे की आपली भूमिका आणि आर्ची सोबत, सायंकित सोबत, सगळ्या टीम सोबत, दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? सगळ्यात आधी माझी भूमिका म्हणजे पाठिंबा न देणारी भूमिका आहे. बाकी सगळ्यांच्या बरोबरचा कामाचा अनुभव अगदीच छान होता. म्हणजे रिंकू बरोबर काम करताना जरा मला असं वाटलं होतं की ही कशी वागेल वगैरे. भीती वाटली. हो, पहिल्याच दिवशी अरे ही कशी वागेल, स्टार होती बाबा पण ती. पण नाही, शी इज व्हेरी मच डाऊन टू अर्थ मुलगी, म्हणजे अगदी नेक्स्ट डोअर गर्ल म्हणून आपण. इतका छान अनुभव आहे तिच्या बरोबरच्या कामाचा. की हिच्या बरोबर तर काही काम नव्हतंच माझं. नाही, तुम्ही वेगळ्याच होता. माझं फक्त रिंकू, सायंकित, रिंकूचे बाबा आणि गावकरी. तर ह्या सिनेमामध्ये माझं पाठिंबा न देणारं, सहाय्य न करणारं असं कॅरेक्टर होतं. सरांनी खूप छान करून घेतलं. जी प्रत्येक घरात असते ती खडूस सासू. हा, आणि मला सवय आहे ना
खडूसगिरी करायची, त्यामुळे मला विशेष त्रास नाही झाला हे कॅरेक्टर करताना. रेग्युलर आहे माझं म्हणजे. पण पडद्यावर अप्रतिम जोडी ही सुद्धा आहे. Yes. यू विल एन्जॉय या दोघींचं जे काही पडद्यावर रंगतंय ना ते कमाल आहे. शुभांगी you, माईक हा. घे ना हातात, माईक घे आता. काय रंगतंय? पडद्यावरची ह्या दोघींची जोडी अप्रतिम आहे. म्हणजे जी काय धमाल या दोघींनी पडद्यावर उडवली आहे ना ती केवळ अशक्य आहे. सो 19 डिसेंबरला बघा म्हणजे बघाच. बरं चल. बरं हां, थँक्स यू असं म्हटलं मी. थँक्स यू. थँक्स यू. थँक्स यू.